विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठाला सुरुवात करूया आणि या पाठाचं नाव आहे पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ। आता पिनकोड हा शब्द आपण नेहमीच ऐकतो, कारण एखाद्या आजकाल पत्र पाठवणं तर आता बंद झालेलं आहे मोबाईलमुळे, परंतु आता ऑनलाईन खरेदी जास्त मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि ही ऑनलाईन खरेदी करत असताना जेव्हा आपण आपला पत्ता त्यामध्ये टाकतो त्यामध्ये पिनकोड टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्या पिनकोडवरूनच ती वस्तू त्या व्यक्तीला खात्रीशीररित्या पोहोचू शकते, कारण त्या पिनकोडवरूनच त्या गावाचा निश्चित पत्ता लागतो आणि तिथपर्यंत ती वस्तू पोहोचवता येते। तर हा आपला देश विस्तीर्ण असा पसरलेला आहे। या विस्तीर्ण अशा देशामध्ये एकूण 7 लाख गावं आहेत आणि या 7 लाख गावामध्ये एका गावावरून दूरच्या एखाद्या ठिकाणी जर कोणतीही वस्तू पाठवायची असेल, पत्र पाठवायचं असेल, काही पार्सल पाठवायचं असेल तर त्याचा पता लागणं मोठं कठीण आहे। तर ती वस्तू निश्चितपणे त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, म्हणून एका तज्ञाने या पिनकोडचा शोध लावला। तर त्या पिनकोडचा शोध लावला कोणी, ते कोण होते आणि त्याचा फायदा भारतातल्या सर्व लोकांना कसा होतो आहे याबद्दल या पाठामध्ये आपल्याला माहिती पाहायची आहे। तर त्यासाठी आधी आपण वाचन घेऊया आणि नंतर त्याचं विश्लेषण पाहू। षष्ठः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः। या पाठामध्ये सुरुवातीला गौरव आणि अमेय यांचा संवाद दिलेला आहे, तो संवाद आपण पाहूया। अरे अमेय, कुत्र गच्छसि? अमेय वदति, समीपे एव पत्रपेटिका वर्तते, मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि। गौरव वदति, दर्शय पत्रम्। अपि बेंगलुरु नगरे निवसति तव मातुलः? तत्तु अतीव दूरे किल? कदा पत्रं विन्देत् सः? अमेय, सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थम्। 3 दिनानि एव? एतावत् शीघ्रम्? अमेय वदति, सत्यं। गौरव, किन्तु संकेतः तु देवनागरी लिप्या लिखितः, कर्नाटके तु कन्नड लिपिः प्रयुज्यते तु। तर्हि कथं पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात्? अमेय, पश्य, एतत् संकेतस्य अन्ते आङ्ग्लभाषया कश्चन क्रमाङ्कः लिखितः अस्ति, जानासि खलु तद्विषये? गौरवः वदति, आम्, सः तु पिनकोड क्रमाङ्कः। अहं पत्रं न लिखामि, किन्तु सद्यस्कक्रयणसमये पिनकोड क्रमाङ्कः अनिवार्यः एव। इतोपि अस्माकं विभागे ATM शाखाः, रुग्णालयाः, विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमाङ्कः आवश्यकः एव। विद्यार्थी मित्रांनो, आता गौरव आणि अमेय यांचा जो हा संवाद चालू आहे यामध्ये गौरव अमेयला विचारतो आहे की तू कुठे जात आहे, आणि गौरव त्याला सांगतो आहे की त्याने एक पत्र लिहिलेलं आहे त्याच्या मामाला आणि ते पत्र पेटीमध्ये टाकण्यासाठी तू जातोय। आता गौरवने त्याची एक शंका विचारली की मामा तुझा राहतो कुठं? तर बेंगलोरमध्ये। आता बेंगलोर इथून किती दूर आहे? बरंच दूर आहे। मग हे पत्र किती दिवसांनी त्यांना पोहोचेल? तर आम्ही सांगतो साधारण 3 दिवस लागतील। तर तो म्हणतो इतक्या लांब गाव आहे ते आणि फक्त 3 दिवसात एवढ्या लवकर कसं काय पोहोचणार? तर तो सांगतो की खरं आहे ते, कारण आता गौरवची शंका अशी आहे की पत्ता तर लिहिलेला आहे देवनागरी लिपीमध्ये आणि महाराष्ट्राची भाषा मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली आहे, पण कर्नाटकची कानडी भाषा जी आहे त्याची लिपी सुद्धा कानडी आहे, जी मराठी देवनागरी लिपीशी जुळत नाही। तिथल्या पोस्टमनला ही भाषा वाचता येत नाही,
मग हे पत्र जाणार कसं, पोहोचणार कसं, आणि कसं शक्य आहे इतक्या लवकर त्यांना मिळणं? तर त्यावर आम्ही हे सांगतो की पश्य एतत् संकेतस्य अन्ते आंग्लभाषया कश्चन क्रमांकः अस्ति, स पिनकोड क्रमांक. याच्यामध्ये शेवटी जो काही इंग्रजीमध्ये जो 6 अंकी क्रमांक लिहिलेला आहे, ज्याला पिनकोड क्रमांक म्हणतात, त्यामुळं हे पत्र निश्चितपणे 3 दिवसाच्या आत ज्याला आपण पाठवणार आहोत त्याला मिळणार आहे. तेव्हा गौरव म्हणतो की बरोबर आहे, कारण पिनकोड क्रमांकची माहिती त्यालाही आहे. कारण हा गौरव नेहमी ऑनलाईन बरेचसे वस्तू बोलावतो आणि ते बोलवत असताना त्याच्यावर पिनकोड क्रमांक टाकणं हे आवश्यक आहे हे त्याला माहीत आहे आणि तो नेहमी टाकत असतो. ATM शाखा असतील, रुग्णालय असतील किंवा कोणत्याही विशिष्ट ज्या सेवा आहेत की ज्या अत्यंत आवश्यक आहेत त्या कुठं आहेत त्या माहिती करून घेण्यासाठी त्यांच्या पत्त्यामध्ये पिनकोड क्रमांक हा अतिशय आवश्यक असतो आणि तो निश्चितपणे त्यामध्ये लिहिला जातो खात्रीशीरपणे. तर असा हा पिनकोड क्रमांक कोणी शोधला त्याबद्दलची थोडक्यात माहिती आहे. आपण पुन्हा वाचन घेऊया आणि त्याबद्दल चर्चा करूया. अयि मित्राणि, भारतसदृशे विशाले देशे सुदूरप्रान्तेभ्यः अन्यप्रान्तं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलम्बं विना प्रमादं कथं लभ्यन्ते? वयम् अस्माकं निवासविभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः, ततः तत्पत्रालयं प्रति गच्छति, ततः च विनिर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. कथं शक्या भवति एषा वितरणव्यवस्था? पिनकोड प्रणालिः इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम्. पिनकोड क्रमांकः नाम पत्रसङ्केतस्य अन्ते लिखिताः 6 संख्याः. पिनकोड नाम स्थान संकेतांकः. पिन पोस्टल इंडेक्स नंबर. ऑगस्ट 2791 ख्रीस्ताब्दे स्वातन्त्र्यदिनसमारोहे प्रधानमन्त्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणालिः. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांकः प्रणालिः? सः पत्रालय अधिकारी आसीत् संस्कृतपण्डितः गणितज्ञः श्रीराम भिकाजी वेलनकर महोदयः. सः कोलकातानगरे डाक्तार विभागस्य निर्देशकरूपेण कार्यरतः आसीत्. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोऽपि दुःखितः केरलप्रदेशीयः सैनिकः महोदयं मेलितुम् आगतः. सः तस्य पित्रोः स्वास्थ्यविषये किञ्चिदपि ज्ञातुम् असमर्थः, यतः तदा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचलप्रदेशपर्यन्तं क्वचित् मासाधिकोऽपि आसीत्. तेन पंडित वेलनकर महोदयस्य चिन्तनम् आरब्धम्. कथं पत्रस्य प्राप्तिकालं न्यूनं कर्तुं शक्नोमि? दुर्बोधं हस्ताक्षरं, भिन्नाः प्रान्तीयाः भाषाः, अपूर्णः पत्रसङ्केतः इति नैके प्रत्यूहाः. अतः गणितज्ञेन तेन अङ्कानाम् उपयोगः कृतः. तेन देशस्य 8 विभागाः कृताः. तेषां च उपविभाग जनपदाधारेण क्रमाङ्कनं कृतं. तेन अधुनापि वयं विनायासं शीघ्रं पत्रं लभामहे. अनुशासनप्रियस्य वेलनकर महोदयस्य सङ्गीतमपि प्रियः विषयः. सः वायोलिन् वादने तथा तबलावादनेपि अतीव निपुणः
अतः सः गीतगीर्वाणम् इति संगीतविषयकं शास्त्रीयग्रन्थं संस्कृतेन रचितवान्। कथाः, गीतानि, बालगीतानि, नृत्यनाट्यम् इति बहुविधाः रचनाः तेन कृताः। तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः। लेखनं, दिग्दर्शनं, नाट्यनिर्मितिः, व्यवस्थापनं, सङ्गीतसंयोजनम् इति सर्वमेव कर्तुं सः समर्थः। अतः सब कुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत्। धन्यः सः विद्वेद्वरेण्यः, येन वयं पिनकोड प्रणाल्या उपकृताः। विद्यार्थी मित्रांनो, वाचन आणि थोडक्यात संवादाचं विश्लेषण यामध्ये 11 मिनिट झालेले आहेत। त्यामुळं आपण हा भाग इथेच थांबवूया आणि याचं समोरच्या पाठाचं विश्लेषण आपण दुसऱ्या भागामध्ये